तर विद्यार्थ्यांना स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। आज देखील सुपर क्लासमध्ये कव्हर करणार आहोत आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जीके क्वेश्चन्स आणि त्या कारणास्तव सर्वांच्या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। 420 पेजेसचे पीडीएफ जे की नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेली आहे। सध्या ही पीडीएफ 199 मध्ये आपल्याला दिले जात आहे। जेव्हा तुम्ही हा सुपर क्लास पाहून हे पीडीएफ घेसाल तर नंतर घेसाल तर तुम्हाला 250 मध्ये मिळेल। आता जो हीच विद्यार्थी आहे पीडीएफ घेण्यासाठी काय करायचं 8208685624 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। ही रिक्वेस्ट आहे, कॉल नका करू, भरपूर कामे असल्या कारणास्तव रिसीव केला जाऊ शकत नाही या कारणास्तव। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव आपल्या चॅनलला जर सबस्क्राइब नसेल केलेली लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। चला मग सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला जो प्रश्न आहे तो कव्हर करूया। प्रश्नात विचारलेलं की पैंजण ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे ते आपल्याला सांगायचं आहे। पैंजण ही कादंबरी, तर ऑप्शन्समध्ये आहे इरावती कर्वे, शांता शेळके, M.N. आदवंत किंवा या ठिकाणी कुसुमाग्रज। ऑप्शन्स क्रमांक 3 योग्य आहे, म्हणजे M.N. आदवंत यांची पैंजण ही अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे। दुसरा प्रश्न कव्हर करूया। शिवकाळामध्ये स्वराज्यात पैशाचे कोणते चलन उपयोगात आणले जात होते ते सांगायचं आहे। कोणाच्या शिवकाळामध्ये विचारलेलं आहे। ऑप्शन्समध्ये टका, नाणे, पैसे किंवा वरीलपैकी सर्व। तर ऑप्शन्स क्रमांक 1 टका हे चलन जे आहे शिवकाळामध्ये स्वराज्याच्या पैशासाठी जे आहे वापरण्यात येणारे या ठिकाणी चलन आहे। बकिंगहॅम हा कालवा भारतातील कोणत्या 2 राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे। कालव्याचं नाव बकिंगहॅम आहे। तामिळनाडू, आंध्र प्रदेश वरील दोन्ही किंवा कर्नाटक। नॉर्मलचा प्रश्न आहे। ऑप्शन्स पाहताच उत्तर आपल्याला कळते। आंध्र प्रदेश तसेच तामिळनाडू या 2 राज्यामध्ये बकिंगहॅम हा कालवा स्थित असलेला लक्षात घ्यायचा आहे। प्रश्न चौथा, भारतातील जाती हा प्रसिद्ध ग्रंथ खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकांचा आहे ते विचारलेलं। कोणता? भारतातील जाती हा ग्रंथ तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आहे का, महात्मा फुले, महात्मा गांधी किंवा राजश्री शाहू महाराज। ऑप्शन्स क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतातील जाती हा एक प्रसिद्ध ग्रंथ असलेला आपल्या सर्वांना लक्षात येतो। प्रश्न करूया 5वा, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला पुढीलपैकी कोणत्या नावाने संबोधले जाते किंवा ओळखले जाते ते सांगायचं आहे। कशाबद्दल? नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्याला क्रियापद म्हणतात का, नाम, विशेषण किंवा सर्वनाम। तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3 विशेषण असे जे आहे नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हटले जात असते। 6व्या प्रश्नात विचारले की भालचंद्र नेमाडे यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक नाही। एक सोडून सर्व त्यांची पुस्तके आहेत। आपल्याला एक पर्याय ओळखायचा आहे की कोणता आहे। कोसला, बिदर, पावनखिंड किंवा जरीला। तर ऑप्शन्स क्रमांक 3 पावनखिंड हे कोणाचे? भालचंद्र नेमाडे यांचे नाही। तसेच कोसला, बिदर, जरीला हे सर्व असलेले पुस्तक आपल्याला त्यांचे लक्षात येतात। कव्हर करूया पुढचा प्रश्न। 7व्या प्रश्नात विचारलेलं वाघांची जी गणना आहे भारतामध्ये दर किती वर्षाला केली जात असते। प्राणी विचारलेला आहे वाघ यांची गणना, तर 5 वर्षांनी होते का, 4 वर्षांनी, 6 किंवा 3 वर्षांनी। तर ऑप्शन्स क्रमांक 2 दर 4 वर्षांनी वाघांची गणना ही आपल्या भारतामध्ये होते, लक्षात येते। प्रश्न 8वा, संयुक्त युद्ध अभ्यास भारत हा देश कोणत्या देशासोबत करतो ते सांगायचं आहे। युद्ध अभ्यासाचं नाव संयुक्त युद्ध अभ्यास। ऑप्शन्स मध्ये दिलेले आहे चीन, अमेरिका, ब्रिटन किंवा भूटान। तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी किती योग्य आहेत? 3 ब्रिटन या देशासोबत संयुक्त युद्ध अभ्यास जो आहे भारत हा देश करत असतो हे लक्षात येते। प्रश्न 9वा, दिलवारा मंदिर कोणत्या ठिकाणी स्थित आहे ते सांगायचं आहे। दिलवारा मंदिर कोणाचं आहे? जैन धर्मियांचा एक समूह मंदिर आहे। तर कोणत्या राज्यात येते, कोणत्या ठिकाणी येते सर्व कव्हर करूया। बद्रीनाथ, माउंट आबू, माउंट एव्हरेस्ट किंवा वरीलपैकी नाही। तर ऑप्शन्स क्रमांक 2 माउंट आबू या ठिकाणी दिलवारा हे जैन धर्मियांचे एक मंदिर आहे, मंदिराचा समूह आहे। कोणत्या राज्यात येतो? राज्य आहे या ठिकाणी राजस्थान, राजस्थानमध्ये असलेले लक्षात येते। कव्हर करूया। 10वा प्रश्न, पाक्षिक हे वृत्तपत्र दर किती दिवसाला प्रकाशित होते ते विचारलेलं आहे। वृत्तपत्राचं नाव पाक्षिक असे आहे। दर 5 दिवसाला, दर 7, दर 10 किंवा या ठिकाणी 15। तर पाक्षिक वृत्तपत्र दर 15 दिवसाला जो आहे तो प्रकाशित होतो हे आपल्या सर्वांना दिसते। प्रश्न 11वा,
की कच्च्या आंब्यामध्ये कोणत्या आम्लाचा समावेश असतो ते सांगायचं आहे. जे कच्चे आंबे आहेत स्पेशली त्याच्यामध्ये सायट्रिक आम्ल असते का, टार्टरिक, मेलिक किंवा वरीलपैकी नाही. तर कच्च्या आंब्यामध्ये म्हटलं तर ऑप्शन क्रमांक 2 टार्टरिक आम्लाचा समावेश कच्च्या आंब्यामध्ये झालेला असतो. 12व्या प्रश्नात विचारलेलं आर्टिकल 142 कशाशी संबंधित आहे. राज्यघटनेतील आर्टिकल 142 विवेकाधिकार प्रदान किंवा मूलभूत कर्तव्ये, संसदेत मुक्त भाषणास प्रतिबंध किंवा मूलभूत अधिकाराशी संबंधित आहे. तर 142 ऑप्शन क्रमांक 1 विवेकाधिकार प्रदान करण्याशी संबंधित आर्टिकल 142 राज्यघटनेमध्ये आहे. 13वा प्रश्न कव्हर करूया. सर्च लाईट या वृत्तपत्राचे संपादक पुढीलपैकी कोणते व्यक्ती आहेत. सर्च लाईट हे वृत्तपत्र विचारलेलं आहे. राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, महात्मा गांधी किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ऑप्शन क्रमांक 1 राजेंद्र प्रसाद यांनी सर्च लाईट वृत्तपत्राचे संपादक व्यक्ती असलेले आपल्या सर्वांना दिसतात. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न या ठिकाणी विचारलेला असा आहे की रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी पुढीलपैकी कोणती क्रांती करण्यात आलेली होती. कशामध्ये, रेशीम उत्पादनामध्ये वाढ व्हावी किंवा करण्यासाठी. श्वेत क्रांती, रजत धागा क्रांती, धवल क्रांती किंवा लाल क्रांती. ऑप्शन क्रमांक 1 श्वेत क्रांती जी आहे कशामध्ये, तर या ठिकाणी रेशीम उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी करण्यात आलेली दिसते. कव्हर करूया. प्रश्न 15वा तर विचारलेला आहे की कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी सर्वात जास्त आहेत ते सांगायचं आहे. कोणती नदी आहे ती दगडी कोळशाच्या खाणी सर्वात जास्त मिळतात. कोयना, वर्धा, गंगा किंवा कावेरी. तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी योग्य आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर कोयना. कोयना या नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाच्या खाणी ह्या आहेत, लक्षात येतात. 16व्या प्रश्नात विचारलेलं की सफरचंदाच्या उत्पादनामध्ये भारतातील किंवा दिलेल्या पर्यायापैकी कोणते राज्य जे आहे अग्रेसर आहे, जे सर्वात जास्त सफरचंदाचे उत्पादन करते. जम्मू काश्मीर आहे का, मणिपूर, मिझोरम किंवा हिमाचल प्रदेश. तर ऑप्शन क्रमांक 4 हिमाचल प्रदेश हे जे राज्य आहे सफरचंदाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचे असलेले लक्षात येते. 17वा प्रश्न असा आहे की कोणत्या जिल्ह्याची सीमा गुजरात राज्याशी संलग्न आहे. महाराष्ट्रातील असे कोणते जिल्हे आहेत. नंदुरबार, धुळे, नाशिक किंवा वरीलपैकी सर्वच. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. म्हणजेच नाशिक, धुळे, नंदुरबार ह्या सर्व जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या गुजरात या राज्याला संलग्न आहेत हे आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न कव्हर करूया. 18वा संसर्गजन्य रोगाचा प्रसार होण्याचे मुख्य कारण पुढीलपैकी कोणते आहे. संसर्गजन्य म्हणजे एकाचा दुसऱ्याला होतो तो रोग, ते होण्याचे जे कारण आहे कोणते असते. पाणी, हवा, वरील दोन्ही किंवा परिसर. तर ऑप्शन क्रमांक 3 हवा तसेच पाणी हे दोन मेन माध्यम असतात ज्याच्या पासून जे आहे संसर्गजन्य रोग पसरत असतो. प्रश्न 19वा महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर ही योजना कोणत्या वर्षीपासून सुरू झालेली आहे. कष्टाची भाकर योजना 1970, 1977, 1980 किंवा आता याच्यात उत्तर नसल्या कारणाचं आपण या ठिकाणी करूया. 1974 या वर्षापासून विद्यार्थ्यांनो महाराष्ट्रामध्ये कष्टाची भाकर ही योजना सुरू झालेली लक्षात येते. 20वा प्रश्न असा आहे जागतिक योग दिवस पुढीलपैकी कोणत्या दिवशी साजरा होत असतो. योग दिवस जो की जागतिक प्रकारचा विचारलेला आहे. 21 जून, 25 जून, 30 किंवा 22. तर ऑप्शन क्रमांक योग्य आहे 1 म्हणजेच 21 जून या रोजी योग दिवस हा भारतामध्ये किंवा जागतिक स्तरावर देखील आपण म्हटलं तर चालते साजरा होतो. बिशन सिंग हा जो व्यक्ती आहे तो विचारलेला आहे की कोणत्या खेळाशी संबंधित आहे. बिशन सिंग यांनी हॉकी, क्रिकेट, फुटबॉल किंवा कबड्डी. तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच काय क्रिकेट या खेळाशी संबंधित असलेले बिशन सिंग हे आपल्या सर्वांना लक्षात येतात. 22व्या प्रश्नात विचारलेलं महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ कधी मागे घेतलेली होती. असहकार चळवळ मागे कोणत्या वर्षी घेण्यात आलेली होती महात्मा गांधी यांच्या मार्फत. 1920, 1922, 1919 किंवा 23. ऑप्शन क्रमांक 2 1922 या वर्षी महात्मा गांधी यांनी कोणती असहकार चळवळ ही मागे घेतलेली लक्षात येते. तर कारगिल विजयी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो ते सांगायचं आहे. कारगिल विजयी दिवस 27 जुलै, 25 जुलै, 23 जुलै किंवा या ठिकाणी 26 जुलै. ऑप्शन क्रमांक 4 26 जुलै या रोजी कारगिल विजयी दिवस हा साजरा होत असतो हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. तर कव्हर करूया 24वा प्रश्न.
विद्यापीठ आयोग पुढीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने स्थापन केलेला होता? विद्यापीठ आयोग ऑप्शन्समध्ये लॉर्ड कर्झन आहे, लॉर्ड मिंटो, लॉर्ड रिपन किंवा लॉर्ड मेयो. तर ऑप्शन क्रमांक 1 लॉर्ड कर्झन यांच्या मार्फत कोणता विद्यापीठ आयोग हा स्थापन करण्यात आलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे. प्रश्न कव्हर करूया 25वा. राज्यपाल कोणाच्या सल्ल्याने आपले अधिकार वापरू शकतात ते सांगायचं आहे. व्यक्ती विचारलेली की राज्यपाल हे तर उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा या ठिकाणी सरन्यायाधीश. तर या ठिकाणी ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थी एक वेळेस कन्फर्म करूया. मुख्यमंत्र्यांच्याच आहे उत्तर, पण एक तरीही कन्फर्म केलेलं योग्य राहील. तर ऑप्शन्स क्रमांक 3 म्हणजेच मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने जे आहे राज्यपाल आपले अधिकार वापरू शकतात हे लक्षात घ्यायचं आहे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी 26वा. सिंधू व सतलज दरम्यान असलेला हिमालय कोणत्या नावाने ओळखला जात असतो? सांगा. चला, तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करा. सिंधू तसेच सतलज दरम्यान येणारा पंजाब हिमालय या नावाने ओळखतात का? नेपाळ, आसाम किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. पंजाब हिमालय या नावाने सिंधू तसेच सतलज या दरम्यानचा असलेला हिमालय ओळखला जात असतो. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर 27वा प्रश्न असा आहे, अजय युद्ध अभ्यास कोणत्या देशासोबत भारत देश करतो ते सांगायचं आहे. अजय युद्ध अभ्यास भारत जर्मनी, भारत इंग्लंड, भारत फ्रान्स किंवा भारत UK. ऑप्शन्स क्रमांक 4 म्हणजेच भारत UK या 2 देशादरम्यान विद्यार्थ्यांना आपल्याला कोणता अजय युद्ध अभ्यास साजरा केला जातो हे आपल्या सर्वांना लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. तर जो की आहे 28व्या क्रमांकाचा. अकोला येथे कोणते कृषी विद्यापीठ स्थित आहे ते सांगायचं आहे. कोणत्या ठिकाणी? अकोला या ठिकाणी पंजाबराव देशमुख, वसंतराव नाईक, बाळासाहेब सावंत किंवा महात्मा फुले. तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी? अकोला या ठिकाणी स्थित असलेले लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 29वा कव्हर करूया. महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? 3ऱ्या क्रमांकाचे पहिल्या व दुसऱ्या तुम्हाला माहीत असेल नसेल तर कव्हर करूया. विचारलेले 3ऱ्या क्रमांकाचे महाबळेश्वर, सालेर, मुलेर किंवा कळसुबाई. ऑप्शन्स क्रमांक 1 महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील 3ऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. त्या ठिकाणी 2ऱ्या क्रमांकाचे कोणते आहे? तर सालेर हे 2ऱ्या क्रमांकाचे आहे. पहिल्या क्रमांकाचे कोणते आहे? तर या ठिकाणी कळसुबाईचे शिखर असलेले लक्षात येते. कव्हर करूया पुढचा प्रश्न. प्रश्न 30वा की हरिश्चंद्रगड हे पर्वत शिखर महाराष्ट्रातील कितव्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे? आता 1, 2, 3 आपण कव्हर केलेली आहे. हरिश्चंद्रगड कितव्या क्रमांकाचे आहे ते सांगायचं आहे. पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या किंवा चौथ्या. ऑप्शन्स क्रमांक 4 चौथ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर हरिश्चंद्रगड हे महाराष्ट्रातील असलेले लक्षात येते. अतिशय महत्त्वाची सूचना पुन्हा एकदा रिमाइंडर आहे. 420 पेजेसचे PDF सध्या आपल्याला 199 मध्ये दिले जात आहे, जे की नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असलेले आपल्या सर्वांना हे सांगू इच्छितो. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी 8208 68 56 24 या क्रमांकावर कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या. सबस्क्राईब करणं एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो. तसेच सुपर क्लासला एक सोडण्यापूर्वी लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा प्रोत्साहन दाखवणं देखील गरजेचे असते. कोणताही शुल्क लागत नसते, त्यासाठीही 2 सेकंदाचा कालावधी लागेल. लगेच करून घ्यायचा आहे. चला मग भेटूया पुढच्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.